बंगळुरूच्या व्हाईट फील्डमधील एक शांत लेआउट, उंच झाडांनी वेढलेला परिसर आणि त्या वातावरणात राहत होता 45 वर्ष सॉफ्टवेअर इंजिनियर मुरली गोविंदराजू. 2 लहान मुली, पत्नी आणि नुकतेच सुरू केलेले घर बांधकाम. सगळं जणू ठीक चाललं होतं, पण त्याच्या रोजच्या आयुष्यात एक वेदना, एक ताण हळूहळू घर करत होता. त्याच्या घराजवळ राहणारे शशी नंबियार आणि उषा हे कुटुंबातलेच लोक त्याचे शेजारी. मुरलीच्या म्हणण्यानुसार बांधकाम सुरू झाल्यानंतर लगेचच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. प्रत्येक भेटीनंतर तक्रारी, आरोप, नोटिसा आणि नंतर त्या 20 लाखांच्या मागण्या. मुरलीची आई सांगते, मुलगा रोज घरी परतायचा पण मनाने तुटलेला, दबावाखाली. त्याच्यावर मंजूर प्लॅनचे उल्लंघन केल्याचे आरोप आणि लगेच अधिकाऱ्यांचे फोन, भेटी, कागदपत्रांची मागणी. त्याने सहन न केलेला एक सततचा त्रास. आणि मग बुधवारची सकाळ. त्याच दिवशी त्याला ग्रेटर बंगळुरू अथॉरिटी समोर हजर व्हायचे होते. सकाळी 6 वाजता तो घरातून निघाला. पत्नी आणि मुलींना फक्त एकच वाक्य, मी तणावात आहे, ते मला थांबू देत नाहीत. तो थेट आपल्या अपूर्ण घराकडे गेला. काही तासांनी त्याचे शरीर सापडले, दुसऱ्या मजल्यावर गळफास घेतलेले. घराच्या एका कोपऱ्यात ठेवलेली 10 पानांची चिठ्ठी. त्यात त्याने आपल्या संघर्षाची पूर्ण कहाणी लिहिली होती. शेजाऱ्यांवर, काही अधिकाऱ्यांवर त्याने आरोप केले. छळ, धरसोड न करणारा दबाव, वारंवारच्या धमक्या आणि त्या 20 लाखांच्या मागणीचा उल्लेख. पोलिसांनी नंबियार दाम्पत्याला अटक केली. त्यांचा मुलगा वरून, तो अद्याप हुलकावणी देतोय, त्याचा शोध सुरू आहे. या दाम्पत्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आणि परिसरातील लोक अचानक पुढे येऊ लागले. आम्हालाही असा त्रास झाला आहे. वर्षांपासून ते हेच करत आले आहेत. 2018 जमीन खरेदी, 2019 पासून आरोप, तक्रारी, बैठका, नोटिसा आणि 2025 मध्ये त्या संघर्षाचा शेवट. एक सकाळ, एक कागद, एक निर्णय आणि 2 लहान मुलींच्या आयुष्यात कायमचा अंधार. कागदावर लिहिलेली मुरलीची शेवटची नोंद जणू प्रश्न विचारते, काय बदलले असते जर मला थांबवणारा एखादा हात मिळाला असता.